प्रवीण भाऊ शेजवळ, पप्पू भाऊ शेजवळ आणि त्यांचा मित्र परिवार यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होत आहे। त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ऋषिकेशजी, निलेशजी विश्वकर्मा सर, ऋषिकेशजी नागे पाटील आणि गवळी साहेब आणि दोन्ही हा ग्रुप या पहिला एक एक घाई करू नका। पहिला पप्पू भाऊंचा जो ग्रुप आहे, गुड्डू भाऊ शेजवळचा ग्रुप आहे, त्यांनी या आणि पक्षप्रवेश करा, घाई करू नका प्लीज। वंचित मध्ये आलेले, राष्ट्रवादी पक्षाला सोडून तिथे वंचित मध्ये आलेले अक्षयजी पवार आणि त्यांचा कोपरगाव त्यांचा मित्र परिवार, त्यांना विनंती आहे की आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होत आहे। त्यांना विनंती आहे, कोपरगावचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होत आहे। काँग्रेस विक्रांतजी गवारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। संतोषजी वाघमारे आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी त्यांचाही पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष सन्माननीय निलेशजी विश्वकर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे। किशनजी वाघमारे आणि त्यांचा मित्र परिवार पक्षप्रवेश सोहळा होणं गरजेचं आहे। बाकीच्यांनी बसून घ्या, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला त्यांनी बसून घ्यायचा आहे। वेस मधून आलेल्या सर्व महिलांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। अतिशय लढाऊ गाव मध्ये वेस आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे। या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला त्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या या युवा संवाद मेळाव्या प्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नारायण भाऊ आणि सीताराम भाऊ वेस यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा। नारायण भाऊ, सीताराम भाऊ, आपण आपल्या कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा करून घ्यायचा आहे। आपण बाकीच्यांनी सर्वांना विनंती आहे, मान्यवरांचे अतिशय मौलिक असे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्याला वेळेत संपवायचा देखील आहे। सर्वांना विनंती आहे। ऋषिकेशजी जगताप हे देखील प्रवीणजी पाळंदे यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। गाव